सज्जन हो, सर्वांना मनापासून नमस्कार. सद्ग्रंथांचं चिंतन करणं, चिंतनाचं श्रवण करणं ही आपल्या देशाची फार प्राचीन परंपरा आहे. ऐकवणे आणि ऐकणे ह्या दोन्हीलाही ईश्वराची उपासना समजून पिढ्यानपिढ्या अनेक भाविक चिंतकांनी आपल्या अंतःकरणामध्ये जे भाव उचंबळून आले, जे विचार तर्क आले, ते त्यांनी मोकळेपणानं समाजासमोर ठेवले आणि समाजानेही त्याचा स्वीकार किती केला जाईल, किती केला न जाईल याचा विचार न करता ते श्रवण केले. श्रवणांती अनेकांना त्याचा अतिशय कल्याणकारी लाभ झाला. केवळ श्रोत्यांनाच नव्हे तर वक्त्यांनाही लाभ झाला. म्हणून वक्तृत्वाची उर्मी, क्षमता, इच्छा एखाद्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं हा सुद्धा परमेश्वरी प्रसाद असतो. म्हणून तो प्रसाद स्वीकारून आपल्या भावना, मग प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, निरूपणकार असतील, त्यांनी समाजासमोर ठेवल्या आणि श्रोत्यांनीसुद्धा ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा या न्यायानं वक्त्याची क्षमता, वक्त्याची योग्यता, वक्त्याचा अभ्यास या सर्व गोष्टीला फारसं प्राधान्य न देता त्याच्याकडून जो ईश्वरी विचार समोर येत आहे त्याच्याप्रती श्रद्धा ठेवली. त्याच मालिकेमध्ये आपल्या सर्वांसमोर श्री गुरुचरित्र भाव निरूपण घेऊन मी आलो आहे. पहिला अध्याय आपल्यासमोर ठेवला, दुसऱ्या अध्यायातला पहिला भागही ठेवला. किती होईल, किती करता येईल, किती जमेल हे काही मलाही माहीत नाही. ज्या दत्तगुरूंनी प्रेरणा दिली त्या दत्तगुरूंच्याच हातात या उपक्रमाचं चालकत्व, पालकत्व, मालकत्व आहे. आपल्याकडे फक्त बालकत्व आहे. पण माझी श्रोत्यांना विनंती आहे की आपणसुद्धा हे गुरुचरित्र भाव निरूपण काळजीपूर्वक श्रवण करावं, त्याच्यावर चर्चा करावी. होतं काय की ग्रंथाप्रती श्रद्धेमुळं म्हणा, इतरांच्या सांगण्यामुळं म्हणा, थोडी भीती अधिक असते. सद्ग्रंथ, सद्गुरू, भगवंत हे यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असणं योग्यच आहे. परंतु त्याही पूर्वी ते भीतीपेक्षा प्रीतीचा विषय आहेत, हेही अंतःकरणामध्ये स्थिर असावं. म्हणून आपण गुरुचरित्र निरूपण श्रवण करावं. असं काही म्हणणं नाही की मी व्यक्त करील त्या भावनाशी आपण सहमत असावं, असंही नाही. परंतु त्यानिमित्तानं गुरुचरित्रातली जी जीवन कल्याणकारी सूत्र आहेत, ती सूत्र आपल्या एकमेकांच्या चर्चेतून आपल्याला समजावीत. त्याचं यथामती यथाशक्ती अनुसरण, अनुकरण, आचरण हे व्हावं, या भावनेनं
मी आपल्याशी हे हितगुज साधत आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आपल्या सर्वांच्या कल्याणाची कामना करून मी हे छोटंसं निवेदन थांबवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.